नमस्कार. लहान मुलांचा टिफिन भाग 2मध्ये आज आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत. व्हेज पुलाव बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. इथे मी बासमती पुलाव राईस घेतलेला आहे. एका भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ ओतायचे व त्याच्यामध्ये पाणी ओतून 3 ते 4 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी ओतून 15 ते 20 मिनिटांसाठी तांदूळ भिजत ठेवायचे. आपण पुलाव बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य वापरलेले आहे ते साहित्य सुरुवातीला पाहू. इथे मी 1 वाटी बटाटा, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी फ्लावर व 1 वाटी कांदा आणि वाटाणे घेतलेले आहेत. तसेच पाव वाटी गाजर, खडे मसाले, 1 हिरवी मिरची, 1 छोटा चमचा जिरी, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. गॅसवरती 1 कुकर ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ओतायचे. नंतर त्याच्यामध्ये खडे मसाले व जिरे टाकून थोड्या वेळासाठी ते तडतडून द्यायचे व नंतर त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची इथे मी उभी कट करून घेतलेली आहे व नंतर त्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा उभा कट केलेला कांदा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा. कांदा आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती तांबूस रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. खड्या मसाल्यामध्ये मी याच्यामध्ये 4 लवंग, 4 मिरी व 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. तमालपत्रे तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. तमालपत्रे माझ्याकडे नव्हते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये घेतलेले नाही. 1 ते 2 तमालपत्रे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. कांदा भाजत असताना आपल्याला थोड्या थोड्या वेळानंतर तो हलवायचा आहे म्हणजे कांदा एकसारख्या रंगावरती छान असा भाजला जातो. थोड्या वेळानंतर इथे कांदा मऊ झालेला आहे. नंतर त्याच्यामध्ये जाडसर बारीक केलेली लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आणि कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची व नंतर कांद्यासोबत लसूण अद्रकची पेस्टही आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे. इथे साधारणतः 1 ते 2 मिनिटे झालेली आहेत. इथे आपला कांदाही तांबूस रंगावरती परतलेला आहे. सोबतच लसूण अद्रकची पेस्टही छान अशी परतून झालेली आहे. नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी बटाटे टाकून मिक्स करायचे व नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी फ्लावर व पाव वाटी गाजर, 1 वाटी वाटाणे टाकायचे आणि सर्व साहित्य एकत्र छान मिक्स करायचे व सर्व भाज्या आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. व इथे साधारणतः 1 ते 2 मिनिटे झालेली असतील. सर्व भाज्या तेलामध्ये छान अशा परतून झालेल्या आहेत. नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. इथे मी 1 वाटी टोमॅटो धुवून चिरून घेतलेले आहे. ते टोमॅटो भाज्यांमध्ये टाकायचे. वरून 1 चमचा मीठ टाकायचे आणि सर्व साहित्य एकत्र छान मिक्स करून घ्यायचे व टोमॅटो मऊ होईपर्यंत सर्व भाज्यांसोबत ते परतून घ्यायचे. व गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवून आपल्याला सर्व भाज्यांसोबत टोमॅटो परतून घ्यायचे आहे. टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकून घ्यायचे. इथे मी मसाल्यामध्ये 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला व 1 चिमूटभर लाल तिखट घेतलेले आहे व नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि अर्ध्या लिंबाचा रस त्याच्यामध्ये ओतायचा आणि सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे. भाज्यांसोबत आपल्याला मसाले 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकायचे. व्हेज पुलावमध्ये लिंबाचा रस टाकल्यामुळे पुलावला छान अशी टेस्टही येते. पुलावमध्ये लिंबाचा रस टाकल्यामुळे पुलाव मोकळा सुटसुटीत देखील होतो. याच्यासाठी पुलावमध्ये लिंबाचा रस टाकायचा. इथे 1 मिनिटासाठी मसाले परतून झालेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये धुवून भिजवून ठेवलेले तांदूळ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. तांदूळ तेलामध्ये आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी मसाल्यांसोबत परतून घ्यायचे आहेत. इथे साधारणतः 1 ते 2 मिनिटे झालेली असतील. तांदूळ तेलामध्ये मसाल्यांसोबत छान परतून झालेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतायचे. इथे मी 1 वाटी तांदूळासाठी 2 वाटी पाणी ओतलेले आहे. तुम्हाला जर व्हेज पुलाव जास्त मोकळा सुटसुटीत बनवायचा असेल तर तुम्ही 1 वाटी तांदूळासाठी 1.5 वाटी पाणी देखील ओतू शकता. इथे मी पुलाव लहान मुलाच्या टिफिनसाठी बनवत असल्यामुळे याच्यामध्ये मी जास्त पाणी ओतून मऊ शिजवून घेतलेला आहे. वरून 1 चमचा तूप टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे व नंतर कुकरचे झाकण लावून मध्यम गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या व नंतर गॅस बंद करायचा. व कुकरची संपूर्ण वाफ गेल्यानंतरच आपल्याला त्याचे टोपण काढायचे आहे.
आणि एक वेळेस पुलाव मिक्स करून घ्यायचा आहे व नंतर एका प्लेटमध्ये तो सर्व करून घ्यायचा आहे। तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला व्हेज पुलाव छान असा शिजलेला आहे व तो मोकळा सुटसुटीत देखील झालेला आहे व अशा प्रकारे व्हेज पुलाव बनवला तर तो खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो। इथे मी लहान मुलाच्या टिफिनसाठी व्हेज पुलाव बनवलेला असल्यामुळे मी याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लाल तिखटचे प्रमाण कमी टाकलेले आहे। तुम्ही व्हेज पुलाव बनवत असताना त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लाल तिखटचे प्रमाण जास्त करू शकता। आवडीनुसार त्याच्यामध्ये अजून दुसऱ्या भाज्याही टाकू शकता। लहान मुलांना रोज टिफिनमध्ये भाजी चपाती खायला नको वाटते, तुम्ही अशा प्रकारे लहान मुलांच्या टिफिनसाठी व्हेज पुलाव बनवू शकता। इथे आपला व्हेज पुलाव बनवून तयार झालेला आहे, सोबतच आपला टिफिन बॉक्सही भरून तयार झालेला आहे। धन्यवाद।